खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात तणावपूर्ण वातावरण आहे आणि राज्यातलं सर्वात टॉपमोस्ट संवेदनशील शहर म्हणून छत्रपती संभाजीनगरकडे बघितलं जातं। मात्र या सगळ्या वादामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये शांतता राहिली याचं खऱ्या अर्थानं श्रेय पोलिसांना जातं। नागपूर नंतर सुद्धा कसले प्रतिसाद या ठिकाणी उमटले नाही। राज्यात कुठेही काही जरी झालं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये त्याचे पडसाद उमटायचे आणि दंगलींचं शहर म्हणून छत्रपती संभाजीनगर ओळखलं जायचं। मात्र आता ती ओळख कुठंतरी पुसल्या जाते। निश्चितपणे आता वातावरण निवळू लागलं असलं तरी पोलिसांच्या अनेक हालचाली सुरू आहेत, कारण प्रत्येक रात्री कुठं ना कुठं रूट मार्च करतायत पोलीस, आपला दबाव निर्माण करण्याचा नागरिकांवर प्रयत्न करतायत। निश्चितपणे 2-2.5 हजाराची लोकसंख्या 2-2.5 हजार कर्मचारी आहेत आणि 21 लाखाच्या लोकांवर ते नजर ठेवतायत। एकंदरीतच याविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत डीसीपी नितीन बगाट आहेत। सर, निश्चितपणे तणाव आहे पोलिसांचा, रमजान आहे, पुन्हा कबरीचा वाद आहे, या सगळ्या गोष्टीवरून पोलीस कशी तयार आहे? निश्चितपणे छत्रपती संभाजीनगर शहर हे संवेदनशील शहर म्हणून ओळखलं जातं आणि आपण बघत आहोत की मागच्या 1 ते 1.5 वर्षामध्ये कोणत्याही काही प्रकारची अघटित घटना इथे घडलेली नाहीये आणि यात निश्चितपणे आता सध्या जो वाद चालू आहे त्या वादामध्ये छत्रपती संभाजीनगर पोलीस दलांनी आमचे माननीय आयुक्त श्री प्रवीण पवार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे। यामध्ये आम्ही कंटिन्युअस रूट मार्च करत आहोत, स्वतः पैदल पेट्रोलिंग करत आहोत। यामध्ये जे सायबर मध्ये इंस्टाग्राम असो, फेसबुक असो किंवा व्हॉट्सअप असो अशा समाज माध्यमांवर आमची नजर आहे आणि जे कोणी व्यक्ती चुकीचे मेसेज पसरवतात अशा पोस्ट पण डिलीट केल्या जात आहे आणि अशा लोकांवर गुन्हे सुद्धा आम्ही दाखल करत आहोत। तसेच प्रत्येक पोलीस स्टेशन लेवलला आमच्या मोहल्ला कमिटी मीटिंग चालू आहेत। इथल्या जे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, लोकप्रतिनिधी आहेत आणि मार्केट कमिटीचे लोक आहेत त्यांच्यासोबत आमच्या कंटिन्युअस बैठका चालू आहेत आणि हे लोकच आमच्यासाठी एक डोळा म्हणून आणि एक कान म्हणून काम करत आहेत। प्रत्येक ठिकाणाहून आम्ही समाजामध्ये एक दबाव टाकण्यापेक्षा एक विश्वास त्यांच्यामध्ये जागरूक व्हावा की छत्रपती संभाजीनगर पोलीस दल त्यांच्या पाठीशी आहे आणि अशा प्रकारचे कोणतेही समाज विघातक कृत्य करणाऱ्यांचा बिमोड करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर पोलीस दल सज्ज आहे। मी आलो त्यावेळेस सुद्धा तुमची बैठकच चालू होती आणि स्ट्रायकिंग फोर्सची तुम्ही बांधणी करताय। स्ट्रायकिंग फोर्स काय असणार आहे, किती लोक आहे आणि कसा रिस्पॉन्स टाइम असेल? प्रत्येक एसीपी, डीसीपी आणि पीएनकडे आपला स्ट्रायकिंग फोर्स आहे। डीसीपी लेवलला आम्ही स्वतः एक स्ट्रायकिंग फोर्स तयार केलेला आहे। त्यांचं रायट कंट्रोल ड्रिल आम्ही स्वतः घेणार आहोत आणि त्याचबरोबर सगळ्या शहर पोलीस दलाचं रायट कंट्रोल ड्रिल सुद्धा घेण्यात येत आहे। सुदैवाने आपल्याकडे काही झालं नाही याची मोठं श्रेय पोलिसांचं जातं, कारण पोलीस सतत मी बघतोय की मुस्लिम वस्ती असतील, हिंदू वस्ती असतील, सगळीकडे ते फिरतायत, सगळ्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करतात। कसे इंटेल्स तुमच्याकडे आहेत सध्या? सध्या तरी शहरामध्ये जे वातावरण आहे ते शांततापूर्ण आहे आणि स्वतः लोकांनी जे असे चुकीचे मेसेज पसरवले जात आहेत ते स्वतः लोकांनी ते मेसेज पसरवण्यापासून थांबले आहेत आणि छत्रपती संभाजीनगर मधील हिंदू, मुस्लिम आणि कोणत्याही जाती धर्माचे लोक ते छत्रपती संभाजीनगर पोलीस दलासोबत आहेत आणि निश्चितपणे इथल्या सर्व लोकांसोबत मिळून आम्ही इथे शांतता प्रस्थापित राहील आणि कायद्याचा धाक राहील याप्रमाणे आम्ही कार्य करत राहू। थोडं लोकांबद्दलचा एक प्रश्न विचारतो। राम मंदिराजवळ एक छोटासा प्रॉब्लेम झाला होता, दंगल झाली होती, त्यानंतर शहरात कुठं कुणी धोंडा उचललेला नाही, फक्त तेवढ्यापुरतीच राहिली। नागपूरमध्ये एवढी दंगल झाली, छत्रपती संभाजीनगरमध्ये एकही व्यक्ती रस्त्यावर आलेला नाही। लोकांची मानसिकता बदलते आता? निश्चितपणे छत्रपती संभाजीनगर शहरात आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ही बाहेरून गुंतवणूक होत आहे आणि शहराचा विकास होत आहे। तर लोकांनाही ही बाब खूप चांगल्या प्रकारे समजत आहे की कुठे ना कुठे अशा चुकीच्या गोष्टी करून शहराची शांतता बिघडवून आपण आपला डेव्हलपमेंट नाही करणार तर कुठे ना कुठं आपलं अधपतनात होणार, ही बाब लोकांच्या लक्षात आलेली आहे। त्यामुळे लोक प्रशासनासोबत आहे, शासनासोबत आहे आणि आम्ही सर्व मिळून इथे शांतता प्रस्थापित करू। सर्व्हिलन्स कसा आहे? सीसीटीव्ही आहे, साध्या वेशातले लोक तुमच्या सगळीकडे फिरतायत, गल्लीमध्ये ओळखीचे असतील, तो सर्व्हिलन्स कसा आहे? निश्चित प्रकारे आमचे सगळीकडं जे असतात लोक स्वतःच आम्हाला फोन करून, मेसेज करून किंवा स्वतः भेटूनही बऱ्याचशा खबरी असतात त्या देतात आणि आमचे पोलिसातील लोक प्रत्येक ठिकाणी फिरून सुद्धा लोकांमध्ये मिसळून हा मेसेज आमच्यापर्यंत जो काही आहे तो आमच्यापर्यंत येतो आणि त्यावर आम्ही वर्कआउट करत आहोत। काय वाटतं येणाऱ्या दिवसामध्ये आपलं वातावरण कसं राहील? निश्चितपणे तुमचा विश्वास आहे की काही होणार नाही आणि ते होऊ पण नाही, पत्रकार म्हणून सुद्धा मला वाटतं, परंतु या सगळ्या गोष्टींवर कशा पद्धतीने रिॲक्ट होतात लोक?
सामान्य माणसाची भावना हीच आहे की कोणत्याही प्रकारच्या काही जातीय तणाव किंवा दंगली मध्ये होऊ नये आणि निश्चितपणे काही झाल्यास आम्ही छत्रपती संभाजीनगर पोलीस दल 5 मिनिटात त्यांचा बिमोड करण्यासाठी तयार आहोत. तर सोशल मीडिया हे फार मोठं कारण ठरलेलं आहे सगळीकडे, फक्त आपल्या संभाजीनगरचंच नाही. हे अशा लोकांना तुम्ही कशा पद्धतीने त्यांचं म्हणजे प्रबोधन करता, वेळप्रसंगी थोडंसं दबाव टाकता की कसं? कारण याच्यामध्ये फार तरुण वर्ग आहे. सोशल मीडियाची गोष्ट करताय आपण, तर सोशल मीडियावर तरुण वर्ग जो काही बरेचसे फेक मेसेजेस असतात, चुकीच्या गोष्टी पसरवल्या जातात, त्यावर आमच्या सायबर सेलची नजर आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनचे जे सायबर सेल मॉनिटरिंग आमचे CP साहेबांनी तयार केलं होतं, ते सायबर सेल मॉनिटरिंग आम्ही करत आहोत कंटिन्युअसली. बरेचसे मेसेजही आमच्या सोशल मीडियावर येतात, त्याच्यानुसार आम्ही त्यांच्यावर कारवाई करत आहोत, गुन्हेही दाखल करत आहोत. दंगल म्हटली की तरुणांचं इन्व्हॉल्वमेंट जास्त असते. छत्रपती संभाजीनगरच्या तरुणांची काय मानसिकता आहे सध्या? तरुण तुम्ही त्यांच्याशी नेहमी संवाद साधत असता. तरुण वर्ग इथला जो आहे की बरेचसे तरुण वर्ग इथं बाहेरून आलेला आहे आणि मुख्यत्वे पोलीस भरती असेल किंवा मग MPSC UPSC अशा स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी असेल किंवा रोजगारासाठी आलेला असेल, अशा लोकांना बिलकुल कोणत्याही प्रकारचे त्यांना ही चांगल्या प्रकारे जाणीव आहे की कायद्याचा बडगा काय आहे आणि गुन्हा दाखल झाल्यावर त्यांना पासपोर्ट न मिळणे, त्यांची कॅरेक्टर व्हेरिफिकेशन आणि त्यापुढे त्यांना नोकरी मिळण्यासाठी प्रॉब्लेम येतील. तर ते एक आमच्याकडूनच पोलिसांकडूनच ते पोलीस मित्र म्हणून काम करत आहेत. सर, फार सामान्य लोकांना प्रश्न पडतो की एखाद्या ठिकाणी काही गडबड झाली तर पोलीस 5 ते 7 मिनिटांमध्ये पोहोचतात, काही ठिकाणी उशिराही पोहोचतात. परंतु छत्रपती संभाजीनगरमध्ये जर समजा काही झालं इन केस, असं होणार नाही साहेब, म्हणजे तुमचा रिस्पॉन्स टाईम किती असू शकतो? पोलीस तिथे किती वेळ पोहोचतात? कारण तुम्ही शहरभर त्याचं जाळं पसरून ठेवलं. निश्चितपणे फर्स्ट रिस्पॉन्डर आमचे पोलीस स्टेशनचे PI आणि त्यांचे अंमलदार असतील, पण इथून मला माझ्या ऑफिसपासून मी जिथे असेल तिथून जाऊन त्या स्पॉटपर्यंत जाण्यासाठी जेवढा वेळ लागेल तेवढाच वेळ लागेल. अशा प्रकारची कोणतीही परिस्थिती हँडल करायला असं मला वाटतं. पण काय अंदाज आहे, शांतता राहील सर? बिलकुल, निश्चितपणे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये शांतता राहील आणि आम्ही योग्य ते प्रकारे कारवाई करू. निश्चितपणे नितीन बगाटे एक वेगळ्या पद्धतीचे अधिकारी आहेत. सोबत स्टाफ असो नसो, ते स्वतः एकट्या दंगलीला सामोरे जातात. जे मागच्या दंगलीचा अनुभव मला आहे. छत्रपती संभाजीनगर पोलीस पूर्णपणे तयार आहे. छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांना काळजी करण्याची गरज नाही, मात्र एक अलर्ट राहणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला कुठं जर काही दिसत असेल, निश्चितपणे पोलिसांना ती माहिती देऊन आपलं एक फार मोठं कर्तव्याचं काम आपण करू शकतो. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने या परिस्थितीवर नजर ठेवली पाहिजे. फक्त पोलिसांची जबाबदारी नाही, हे शहर आपलं सुद्धा आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने अलर्ट राहणं आणि काही वेगळी घटना जर घडत असेल, दिसत असेल, संशयास्पद दिसत असेल, तर पोलिसांना इन्फॉर्म करणं हे आपलं कर्तव्य. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.